नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आज आपण करणार आहोत निफ्टीची पोस्ट मार्केट अनालिसिस. तर बॅकटेस्टर लावलेला आहे 26 मे, 21 मे, एक्सपायरी 26 मे ची आहे, तारीख 21 मे आहे आणि टाइम झालेला आहे 9:30 वाजता. तर आता आपल्याला चेक करायचंय. सगळ्यात पहिलं आपण काय चेक करणार, तर सगळ्यात पहिले आपण चेक करणार शिफ्टिंग काय दाखवते. तर शिफ्टिंग माझ्यासाठी 23,850 वरनं 23,800 ला झाली 9:16 तर ती शिफ्टिंगला आपण कन्सिडर करत नाही, कारण आपण 29 नंतरच्या शिफ्टिंगला कन्सिडर करतो. त्याचा अर्थच माझा रेजिस्टन्स 23,800 वरती आहे. कसा आहे तो व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे आहे. ओवाय काय करतोय त्याला चेक करावं लागेल. ओवाय 73% आहे. पर्सेंटेज ग्राफला आपण क्लिक करून चेक करूया पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का. पर्सेंटेज ग्राफ जर इन्क्रीजिंग असेल, ओवायचं पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग होताना दिसत आहे. ठीक आहे, आता येऊया सपोर्ट साइडला. सपोर्ट साइडला काय दिसतंय, सपोर्ट साइडला पण मला दिसत आहे 23,700 वरनं 23,800 ला झालेले, पण ते 9:15 झाले. 9:15 झाले तर ती शिफ्टिंग माझ्यासाठी कन्सिडरेबल नाहीये, कारण आपण 29 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो. तर माझा सपोर्ट पण 23,800 वरती. तर कोणामुळे, व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे. ठीक आहे, तर आता आपण हेडर चेक करूया. हेडर मध्ये आपल्याला कोण कोण हेल्प करतंय, काय काय चालू आहे, कसं मार्केटमध्ये आज सेंटिमेंट असू शकतं, मार्केटचा मूड काय असू शकतो, बुलिश, बेरिश, साइडवेज, हे चेक करूया. शिफ्टिंग वरनं तर कळतं की मार्केटमध्ये दोन्ही एकाच ठिकाणी आहे. जर समजा सपोर्ट मध्ये विकनेस आली तर सपोर्ट साइडला बेरिश होऊ शकतं. रेजिस्टन्स मध्ये जर विकनेस आली तर रेजिस्टन्स साइडनं बुलिश प्रेशर येऊ शकतो. आता आपल्याला चेक करायची की कोणाची विकनेस इन्क्रीजिंग आहे का नाही. तर कोणाची विकनेस मला दिसत नाहीये. तर ओव्हरऑल वरती हेडर चेक करूया. हेडर चेक केलं तर आज कॉल रायटर 62% आहे, पुट रायटर 38% आहे. ठीक आहे, तर कॉल रायटर जास्त असेल तर म्हणजेच मार्केटमध्ये आज बेरिश प्रेशर असण्याची संभावना दिसते. टाइम व्हॅल्यू जर चेक केली तर 890 कॉल साइडला आहे आणि 840 पुट साइडला, म्हणजे लगभग बरोबर आहे. एलटीपी चेन चेक केली तर एलटीपी चे 944 मायनस झालेले पुट साइड मध्ये आणि कम्पेअर टू कॉल साइड मध्ये 393, म्हणजेच मार्केट गॅप अप ओपन झालेला आहे किंवा मार्केट ओपन होऊन वरती गेलेला आहे. तर आता आपण काय ट्रेड प्लॅन करू शकतो. तर मार्केट ऑलरेडी 23,800च्या सपोर्टच्या खाली, म्हणजे 23,750च्या रेंज मध्ये ट्रेड करत आहे. तर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 23,800चा रेजिस्टन्स, मार्केट ऑलरेडी सपोर्टच्या खाली आहे, तर येस मायनस वरनं मी एक पहिला कॉलचा ट्रेड प्लॅन करन, कारण सपोर्ट मध्ये काही वीकनेस नाहीये. चला तर आपण प्ले करून बघूया. 3 मिनिटाचा आपण पुढे जाऊया, काय सपोर्ट वरती एंट्री मिळते का बघूया. तर पहिलाच माझा 9 ही कॅन्डल माझ्या सपोर्ट वरती आलेली आहे. इथे मी एंट्री करणार, इथे माझी एंट्री होणार आणि इथे माझा 20 पॉइंटचा एसएल असणार. आपण जरा याचा कलर चेंज करून घेऊया. कलर ब्लॅक आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजत नाहीये. डार्क कलर जर केला तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर 20 पॉइंटचा एसएल, इथं माझी एंट्री आणि हे आहे माझं टार्गेट. हा फर्स्ट टार्गेट असेल आणि सेकंड टार्गेट हे असेल. हे फर्स्ट टार्गेट, हे सेकंड टार्गेट. ठीक आहे, चलो तो प्ले करून बघूया. इथनं माझी एंट्री झाली, एसएल जातो का टार्गेट येतो. 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे या ट्रेड मध्ये. आता एसएल आपला जो 20 पॉइंटचा एसएल होता तो एसएल आता द्यायचा नाही. आपण एंट्री, आपण काय करणार, त्याला C2C करून ठेवायचंय. C2C म्हणजे 2 पॉइंट प्रॉफिट मध्ये लावायचंय. ठीक आहे, बघूया एसएल येतं का, C2C जातो का, टार्गेट हिट होतं, चेक करू. आणि ह्या पहिल्या कॅन्डल मध्ये एंट्री, 3 कॅन्डल मध्ये आपलं टार्गेट आलेलं आहे, लेवलच्या वरती क्लोज झालेला आहे. आपण सेकंड टार्गेटला होल्ड करू शकतो. एसएल आपण प्रॉफिट मध्ये लावून ट्रेड होल्ड करायचा. चला चेक करूया. कॅन्डल लेवलची इथेच क्लोज झालेली आहे, दोन्ही कॅन्डल वरतीच क्लोज झाल्यात, पण माझ्या सपोर्ट मध्ये विकनेस होताना मला दिसते. सपोर्टची विकनेस बघितलं तर ओवाय इन्क्रीजिंग आहे, व्हॉल्यूम पण स्लाइटली इन्क्रीजिंग आहे, ओवाय चेंज पण स्लाइटली इन्क्रीजिंग, पर्सेंटेज कमी आहेत पण इन्क्रीजिंग दिसत आहेत. तर मला काय करावं लागेल, मला वाट बघावी लागेल. एक तर 23,800चा रेजिस्टन्स भेटला तर
आणि जर समजा तिघांची विकनेस, ह्या दोघांची पण जर विकनेस इन्क्रीजिंग असेल, खूप कमी आहे पण पर्सेंटेज जर थोडेसे वाढले, तर मी हिथनं परत पीईचा ट्रेड प्लॅन करणार. कुठला? पीईचा. कारण सपोर्ट साइड मधनं बेरिश प्रेशर रेजिस्टन्स वरनं स्ट्रॉंग होताना दिसतोय. कुठे? 23,800 ला. ठीक आहे, तर चेक करूया. लेवलच्या खाली क्लोज होणं गरजेचं आहे, तरच आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे, रिटेस्ट नाही भेटलंय, कॅन्डल वरती क्लोज झाली आहे, वाट बघायची. या पण कॅन्डल मध्ये एंट्री नाही झाली, कॅन्डल क्लोज झाली आणि डायरेक्ट खाली गेले. रिटेस्टची वाट बघायची. जोपर्यंत रिटेस्ट येणार नाही, आपण ट्रेड मध्ये प्लॅन करायचा नाही पुट मध्ये. तर इथे कॅन्डलने रिटेस्ट केलंय, लेवलच्या खाली क्लोज झाले. इथनं मी करणार पी ची एंट्री. पी एंट्री इथे असेल माझा 20 पॉइंटचा एसएल आणि हे असणार माझं टार्गेट. सेकंड टार्गेट इकडे असणार आहे, पण त्याच्यासाठी माझ्याकडे इथे विकनेस येणं खूप गरजेचं आहे. तर तेवढी काही विकनेस दिसत नाहीये, त्याच्यामुळे मी फक्त हाच टार्गेट बुक करणार. पहिला टार्गेट माझा असणार आहे 23,750 चा सपोर्ट. ठीक आहे, चला तर प्ले करूया. लेवलच्या खालीच क्लोज होत आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाहीये. लेवलच्या जवळ आलेलं आहे आणि इथं माझं टार्गेट बुक व्हायला पाहिजे. हे इथं माझं टार्गेट बुक झालेला आहे. तर माझे आज सकाळ सकाळी 2 ट्रेड झाले 10:42 मला किती वाजता ट्रेड चालू केला होता आपण? 9:30 ला. 1 तासामध्ये माझे 2 ट्रेड झालेले आहेत. तर माझ्यासाठी आजचं दुकान बंद झालेलं पाहिजे, कारण आपण नियम पाळतो की 2 ट्रेडचे दोन्ही ट्रेड माझे प्रॉफिटेबल झाले. तर आजचं पोस्ट मार्केट मी एवढंच ठेवणार आहे, कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्याला 2 ट्रेड झाले, तर आपल्यासाठी आजचं टार्गेट बुक झालेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. भेटूया संध्याकाळी इव्हनिंग वेबिनार मध्ये.